कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अगं काय झालं, बोला ना दोघींपैकी कोणीतरी, माझं तोंड काय बघत बसलाय? आई ते ऍक्च्युली अखिल आणि तनयाचं भांडण झालं होतं, म्हणून तनया इथे झोपली होती। हो ना तनया? हो 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 आई, भांडलात तुम्ही? पण इथे येऊन झोपावं लागेल एवढं भांडावंच कशाला नवऱ्याशी म्हणते मी? अखिल म्हणजे पण ना, ठीक आहे मी बोलते त्याच्याशी, हा डोंट वरी। आई आई एक मिनिट, तुम्ही नका बोलू। माझा मुलगा आहे तो, मी का नको बोलू? नाही नाही म्हणजे तसं नाही, आता कसं आहे, तुम्ही जर अखिलशी डिरेक्टली जाऊन बोललात ना तर बाहेर लोकांना वाटेल की तुम्ही त्यांच्या संसारात ढवळाढवळ करताय। तनयाचा सासूरवास होतोय असा कुणाचा समज नको व्हायला, म्हणून म्हणते नका बोलू। त्यापेक्षा मी एक काम करते ना, मी बोलते अखिलशी, है ना? तनया जा, जाऊन आवरून घे। अगं जा, बोलू आपण नंतर। आई मी पण आलेच। थांब जरा। तनया तुझा प्रत्येक शब्द झेलतेय, का आणि कशासाठी मला माहित नाही, पण तुझं जे काही चाललंय ते मला पक्क माहिती आहे। आई माझं काहीच चाललं नाहीये। बाबडी समजतेस मला? नाही, तुझं हे खोटं खोटं गोड गोड बोलणं आहे ना, ते इतरांवर जादू करून जाईल। मी सासू आहे तुझी, मला काही फरक पडत नाही। आणि तुझी जी काही कटकारस्थानं चालू आहेत ना, ते आज ना उद्या मला कळतीलच। आई माझ्या कटकारस्थानाची माहिती करून घेण्याच्या नादात या जादूचा परिणाम तुमच्यावर झाला तर? असा कुठल्याही जादूचा परिणाम होत नसतो माझ्यावर। तेव्हा तुझं हे स्वप्न स्वप्नच राहणार आहे, कधीच पूर्ण होणार नाही, लक्षात ठेव। तुम्हाला कल्पना नाही आई, तुमचा ओरडा मला किती गोड लागतो ते। मी फक्त स्वप्न रंगवणार नाही, ती स्वप्न मी खरी पण करणार आहे। मी सांगतोय ना तुम्हाला बाबा स्ट्रॉंग आहे म्हणून। अरे पण मी सांगते ना आई स्ट्रॉंग आहे। मी पण म्हणते आई स्ट्रॉंग आहे। मी बोलतोय ना बाबा स्ट्रॉंग आहे म्हणून। आई स्ट्रॉंग आहे म्हणतो तुम्हाला, बाबा स्ट्रॉंग आहे म्हणून। बाबा ऑफिसला जातो, बाबा जिमला जातो, सकाळपासून एवढं काम करतो, समजत नाही तुम्हाला बाबा स्ट्रॉंग आहे म्हणून? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।